हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मस्त आणि मजेत ना. तर स्वागत आहे परत एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये. तर मी रात्री तुम्हाला माहीतच आहे लाईव्हला आलतोच. काही जण आलते लाईव्हला, काही जण आलं नव्हते. मला माहीत नाही चॅनल कोणाला नोटिफिकेशन गेले असेल काय माहीत नाही, पण जाऊ द्या. पण व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. आणि थँक्यू परत एकदा सर्वांना, ऑल यूट्यूब फॅमिलीला. म्हणजे थँक्यू सो मच. तुमच्या सपोर्टमुळेच हे शक्य झालेलं आहे. 1K सबस्क्रायबर म्हणजे कॉमेडी व्हिडिओ पण जास्त व्हायरल वगैरे होतात. म्हणजे पहिल्यासारखे व्ह्यूज जसे की 5-7 असे व्ह्यूज येत होते, आता जास्त व्ह्यूज येतात. कॉमेडी व्हिडिओ मला बनवायला पण जमते. आता मी अजून भरपूर व्हिडिओ वगैरे टाकणार आहे कॉमेडी. तर असं तुमचं साथ सपोर्ट राहू द्या, प्रेम राहू द्या. आणि मी 1K सबस्क्रायबर, माझ्या चॅनलची लिंक कुठेही शेअर न करता मी 1K सबस्क्रायबर पूर्ण केलं आहे. आणि मी चॅनल अजून रिव्हील केलं नाही कुठेसुद्धा, कुठल्या पण म्हणजे यूट्यूबवरच आहे फक्त मी. बाकी व्हॉट्सअपवर आणि मी कुणाला सांगितलं पण नाही अजून माझं यूट्यूब चॅनल आहे म्हणून. कारण की तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्याला सांगितलं आपले काही जळके असतात ते की नाव वगैरे ठेवतात, असं काय करतोय तसं. त्यामुळे मी नाही रिव्हील करणार लवकर चॅनल. आणि जेव्हा मी सक्सेसफुल यूट्यूबवर तेव्हाच मी असा रिव्हील करणार आहे माझा चॅनल. म्हणजे आता 1K सबस्क्रायबर तर कंप्लीट झाले, सेलिब्रेशन वगैरे तर नाही, राहू द्या. उगाच कशाला खर्च कराय, आधीच तर मी गरीब वगैरे. पण जाऊ द्या. आणखीन मोटिवेट करायचं म्हणलं तर तुम्ही पण यूट्यूब चॅनल चालू करा, कॉमेडी व्हिडिओ बनवा, ब्लॉग्स बनवा. तर आणखीन माझे नवनवीन ब्लॉग्स येत राहतील, तर ते नक्की बघत चला. आणि परत एकदा थँक्यू सो मच. 1K सबस्क्रायबर कंप्लीट माझे झाली. तर असं सपोर्ट करा आणि इथून पुढे माझे व्हिडिओ पण बघा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. आणि एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये. आणखीन काय बोलायचं नव्हतं मला. 1K स्पेशल हा व्हिडिओ असेल. तर असंच मला काही म्हणजे बोलायचं वगैरे होतं, त्यामुळे मी हे केलं, त्या व्हिडिओ बनवला आहे. तर चला, आणखीन कॉमेडी व्हिडिओचा आनंद वगैरे घेत राहावा. नवनवीन ब्लॉग्स तर येतच असतील, कारण की कॉन्टेंट वगैरे काही गावत नाही. शहरात राहायला असलं का कुठं पण गेलं तर ब्लॉग होतो, पण गावाकडं तसं नाही काय. तर म्हणजे कॉन्टेंट लागतोच, कारण की गावात कुठं फिरायला वगैरे असं म्हणजे असे आमच्या गावात तर इतकी जागा वगैरे नाही अशी नॅचरलरी वगैरे. तर जाऊ द्या. आणखी नवनवीन मी ब्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करीनच, तुम्हाला ते आवडतील. आणि नक्कीच मला सपोर्ट करा. परत थँक्यू. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक